सो हॅलो वेलकम बॅक टू द व्हिडिओ. होप यू डुईंग वेल. आता मी जातो खाली जरा थोडंसं ऊन पडलं तर बाईक धुवून घेतो दोन्ही पण. बाईक तर धुवेल दुसरीवाले धुवेल की नाही. KTM धुवायचे. खतरनाक कचरा झाला आहे नुसतं त्याला. आणि त्याच्यामध्ये टाकायचं मला हे प्रोल्यूबचा फुल सिस्टम क्लीनर आहे हा मला KTMच्या शोरूममधून दिला. माहिती आहे तुम्ही लोक वापरता नाही वापरता. मला शोरूममधून भेटला. याच्याने थ्रॉटल बॉडी क्लीन होते आणि जे हार्ड मॅटर्स आहेत ते फ्लश आउट होतात. आता ते कसे फ्लश आउट होतात ते जातील खालती इंजिनच्या खाली सेट होतील. नाहीतर दोन गोष्टी होतील. नाहीतर त्या एक्झॉस्टमधून बाहेर पडतील. मोरओव्हर ते बोलले एक्झॉस्टमधून बाहेर पडतील आणि एकदमच जे कडक सेंटिमेंट असतील जे पॉसिबल आहे तिकडे होतील. जेव्हा इंजिन ऑइल चेंज होईल तेव्हा ते निघतील बाहेर. पण ह्याच्यानी खूप फरक पडतो बोलतात ह्याच्यामध्ये मायलेजमध्ये 3-4-5-6 किलोमीटरनी जास्त मायलेज पडतं. पण डिपेंड करतं आपण कसं तर गाडी पळवतो आहे. तर त्याचं मायलेज काढण्यासाठी 70-90च्या आसपास चालवावे लागतं तेव्हा तिचं मायलेज निघतं. 30-40 चालवलं काही मायलेज निघणार नाही त्या बाईकचं. आणि दुसरी गोष्ट हे मारायचं आहे WD-40 जे तुम्हाला माहिती आहे. हे KTMला नाही, हे युनिकॉर्नला मारायचं जुन्यावाला बाईकला. कारण त्याला तर रश पकडायला लागली, चेन विन होईल. कारण ती 3-4 दिवस झाली उभी आहे म्हणून. आता पाऊस नाही म्हणून ऊन पडलं आहे तर लगेच करून घेतो. आणि मग कसं WD-40 सुकलं तरी बरं पडतं. त्याच्यामध्ये आहे बऱ्यापैकी युनिकॉर्न पुरतं आहे. सो चला आणि मग करूया. आता बाईकला तर चालू केलं आहे, होत नव्हती चालू केली तर आहे. ते बघा तुम्हाला दाखवतो चेन. तशी चेन एवढी काही खराब झाली नाही, फक्त रश पकडायला लागला WD-40मुळे. कारण मी लास्ट टाईम चेन लूक केलेली. हे मेन पार्ट्स आहे ज्याच्यामध्ये WD-40 लागतं. परत आता इथे केली आहे. खूप फरक पडतो. लगेच जाणून येत नाही WD-40चं असर, पण फरक जाम पडतो. बघा तुम्हाला इंजिनच्या आवाजामध्ये फरक कळत असेल. कारण ऑइल सगळं आता खाली बसलं आहे म्हणून असा आवाज येतो. असा विषय नाही काय, बाईक आपली ओके. धुवायची धुतली नाही आहे. इथे होईल तिकडे सगळीकडे लावून टाकेल, कारण नंतर आपल्याला लफडी नको मग. बघा याच्यामध्ये पण कॅमेरा होल्डर खूप जण हे इग्नोर होऊन जातं, पण हे मेन आहे. ह्याच्याने बॉडीला काय डॅमेज होत नाही. सो काय विषय नाही. जो वापरत नाही त्यासाठी, जो वापरतो त्याला माहिती आहे कसं वापरलं जातं काय आहे. जरा रेस देऊन बघू काय होतंय. ओके झाली. आता फर्स्ट गिअरला टाकू. चेनला आता करून घेऊ. एवढं काम झालं आहे. आता हे तुम्हाला रश दिसत असेल पण ती रश आहे नाही खरं तर. जे WD-40मुळे खूप फरक पडेल. थोड्या वेळाने ते निघून जाईल. तो संपला आता. बरोबर लागेल तेवढा पुरला तर देऊ टाकू ना. जरुरी होता आहे करणं. पहिले बाईक उभी आहे ना, हे करणं जरुरी आहे. ही पण धुवायची, याला खूप घाण झाली. थोडी 2 मिनटं ठेवतो असेच आणि मग बंद करू. युनिकॉर्नला हे करून ठेवलं तुम्हाला दाखवलं. आता इकडे अजून चालूच आहे, बंद केली आहे नाही मी. तुम्हाला मी KTM नंतर दाखवतो. हिला पहिले बंद करू द्या, कारण ही उभी असते मोरवर ज्यापासून KTM आली. 2 दिवस घरी नव्हतो मी म्हणून मी इकडेच उभी होती. आणि KTM इथे उभी करणं रिस्की आहे, तर तिकडे ना सगळे
कुत्रे वगैरे येतात आणि ही पार्किंग आहे बिल्डिंगची. बाईक माहिती त्या साईडला लावली कोपऱ्यात घराच्या खालती. तर तिकडे उंदीर वगैरे येतात म्हणून मला थोडा इश्यू वाटतो. बाकी काही विषय नाही. बस झाली मला वाटतं आता. बंद करून टाक. बाईकजवळ गिअरमध्ये राहून दे. ऑइल आत्ताशी हल्लं आहे. बघा ही बाईक आहे आणि तो जीव चाललाय बघा आपल्याला बघायला. हा वेगळाच भुकतोय. हा झोपलेला इकडे आणि मी इथून चला तो पागल झाला आहे. हे बघा तिच्यावर वेगळीच माती लागायला लागली काय तरी. ब्रेक पड तर कळवूनच येत नाही. खालती बघा 2 किलो माती तर इकडेच आहे. काय काय लागलंय भाई काय कळतच नाही बघा. काहीच समजत नाही. अंडरबेली लावायची ती लावून गेल्या लवकरात तर खूप वाट लागते गाडीची. जाऊ पहिला त्यांना पण हे करूया गाडी वॉश करू. हँडल लॉक पहिल्या याच्यामध्ये ना प्रो ल्यूब टाकूया. ते का आता होत नाही मला करायला. वाव चावीच बघा खतरनाक चाललंय माझं तर काम एकदम नेक्स्ट लेवल चाललंय म्हणून जात नव्हती चावी. घेतलंय मी आता टँकमध्ये टाकू. नीट पड रे बाबा. बाहेर पडलं की लय वाईट वाटतं. हे पडलं बोललं ना घाण होणारच. असं होणारच नाही की घाण कधी होणार नाही आहे. आता बघू परफॉर्मन्समध्ये काय फरक वाटतो. सगळंच टाकायचं असतं असं दोन. वास मस्त आला पेट्रोलचा. टाकला आहे मी. देऊ टाकून बॉटल. झालं आता याचं काम. चला बाईक काढू आणि जरा वॉश करून आणू. वॉशिंगकडे भेटू मग चला आता. भाई असा वेदर पाहिजे यार. असा वेदर पाहिजे. बघा कोण बोलले का पाऊस पडतोय. मस्त झालं वेदर. बाईक थोडी गरम होते. झाली की मग आपण निघू. Y me perdí, no digas nada, ven mátame esta gana, dame eso, ven y sana, te me gusta lo que काही आता हा व्हिडिओ क्लोज करू. आय होप तुम्हाला आवडला असेल. मी ते प्रोल्यूब टाकले बाईकमध्ये तशाने. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मी केवढा फरक पडला थ्रॉटल बॉडीवर आणि माझ्या मायलेजवर. एवढासा मला काय वाटत नाही फरक पडेल पण ठीक आहे. बॉडी जर बाईकची क्लीन राहते तर खर्च करायला काय हरकत आहे. आपण बघू तर वेल अँड गुड झालं तर
अजून एकदा वापरू आपण, हे कंटिन्यू ठेवू वापरणं. मला माहीत नव्हतं ही मोठी बॉटल आहे की छोटीवाली येते, पण फर्स्ट टाईम होतं म्हणून ॲज अ KTM युजर, सो त्यामुळे. बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.